नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज कशा पद्धतीनं भरायचा. सर्वात प्रथम अर्ज हा आपल्याकडे आलेला आहे मित्रांनो. तर आपण जाणून घेऊया हा अर्ज कशा पद्धतीनं भरायचा आहे. तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल महिलेचे संपूर्ण नाव. या ठिकाणी महिलेचे संपूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव असं लिहिलेलं आहे. त्या ठिकाणी आपल्याला लग्नाच्या पूर्वीचं जे नाव आहे ते टाकून घ्यायचं आहे. आणि महिलेचे लग्नानंतरचे नाव म्हणजे सध्याचे जे नाव आहे ते या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला महिलेचा जन्मदिनांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे, वर्ष टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर येथे आपल्याला महिलेचा संपूर्ण पत्ता जो आधार कार्डवरचा पत्ता आहे तो आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर जन्माचं ठिकाण विचारलेलं आहे. जन्माचं ठिकाण आपल्याला जन्माच्या दाखल्यावरती पाहायला मिळेल किंवा डोमासाईलवरती बघायला मिळेल. ते या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे, जिल्हा टाकायचा आहे आणि ग्रामपंचायत व पिनकोड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर महिलेचा या ठिकाणी मोबाईल नंबर भरायचा आहे आणि आधार कार्डचा नंबर या ठिकाणी भरून घ्यायचा आहे. त्यानंतर शासनाच्या इतर विभागामार्फत राबवणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत असेल तर या ठिकाणी होय किंवा नाही टाकून घ्यायचा आहे. आणि जर एखादी महिला लाभ घेत असेल तर तो आकडा या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे की किती रुपये महिला घेत आहे योजनेचा लाभ. त्यानंतर महिलेची वैवाहिक स्थिती आपल्याला नमूद करायची आहे की विवाहित आहे की घटस्फोटित आहे किंवा विधवा आहे किंवा निराधार किंवा परित्यक्ता आहे. त्यानंतर त्या महिलेचे जे बँक पासबुक आहे ते बँक पासबुकवरची आपल्याला माहिती या ठिकाणी भरून घ्यायची आहे की बँकेचं पूर्ण नाव या ठिकाणी टाकायचं आहे. स्टेट बँक असेल तर स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्याला या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर जसं बँक पासबुकवरती नाव आहे ते आपल्याला या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे. बँकेचा खाते क्रमांक आणि IFSC कोड आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर इथं विचारलेलं आहे की आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे की नाही. आपला बँक खात्याला आधार कार्ड नंबर जोडणं आवश्यक आहे. तो जोडून घेणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी होय करायचं आहे किंवा नाही टिकवर्क करायचे आहे. त्यानंतर या ठिकाणी नारी शक्तीचा प्रकार विचारला आहे की महिला कोण आहे. अंगणवाडी सेविका आहे का किंवा अंगणवाडी मदतनीस आहे, परिवीक्षिका आहे किंवा ग्रामसेवक आहे. तर या ठिकाणी आपण सामान्य महिला म्हणून या ठिकाणी निवडायचं आहे. खालील सर्व कागदपत्रांची प्रती अपलोड करण्यात यावी यासाठी आपल्याला या ठिकाणी आधार कार्ड पाहिजे आहे. त्यानंतर डोमासाईल आदिवासी म्हणजे नॅशनल डोमासाईल सर्टिफिकेट पाहिजे. ते नसेल तर जन्म प्रमाणपत्र पाहिजे. आता बहुतांश महिलांकडे जन्म प्रमाणपत्र नसणार आहे. तर त्या ठिकाणी त्यांनी जे आहे ते त्यांचं डोमासाईल काढून घ्यायचं आहे. डोमासाईल काढण्यासाठी शाळेचा दाखला, रेशन कार्ड लागेल. त्याच्यासोबत शाळेचा दाखला जर महिलेचा पूर्वीचा असेल तर तिला ॲफिडेविट करून तो दाखला काढून घ्यावा लागणार आहे. त्यानंतर उत्पन्नाचा दाखला काढून घ्यायचा आहे. उत्पन्नाचा दाखला 2.5 लाखाच्या आतला काढून घ्यायचा आहे. अर्जदाराचं हमीपत्र या ठिकाणी आहे ते आपल्याला त्या ठिकाणी भरून घ्यायचं आहे. बँक पासबुकची एक प्रत आपल्याला पाहिजे आणि अर्जदाराचा फोटो पाहिजे. त्यानंतर सदरचा जो अर्ज आहे तो परिपूर्ण भरून झाल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये या जमा करण्यात यावा असं या ठिकाणी नमूद केलेलं आहे. तर अर्जदाराचं हमीपत्र या ठिकाणी आहे की मी घोषित करतो. त्यानंतर बरोबरची टिक करायची आहे की माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक नाही. माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही. मी स्वतः किंवा माझे कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी किंवा कंत्राटचारी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपविभाग, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्त निवृत्तीवेतन घेत नाही. मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या 1500पेक्षा जास्त रकमेच्या आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही. माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार नाही. माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष, संचालक सदस्य नाही. माझ्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरापेक्षा जास्तची जमीन नाही. माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर 4 चाकी वाहने, ट्रॅक्टर वगळून नोंदणीकृत नाही. मी वरील प्रमाणे घोषित करतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टल ॲपवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यात व आधार प्रमाणित करण्यात माझा आधार क्रमांक, बायोमेट्रिक किंवा वन टाईम OTP माहिती प्रदान करण्यास सहमती देण्यास माझी हरकत नसेल. मी ही देखील सहमती देतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात. मी केवळ शासकीय सेवा योजनांचा लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागाच्या माझे आधार KYC वर्णन पुरवण्यास सहमत आहे. तर अशा पद्धतीचं हमीपत्र अर्जदाराच्या ठिकाणी सही करून घ्यायची आहे. उक्त प्रपत्र केवळ ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या हेतूने माहिती एकत्रित करण्याकरता आहे.
अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफळ प्रविष्ट झाल्यानंतर खालील पावती प्रदान करण्यात येईल व SMS द्वारे पाठवण्यात येईल. त्यानंतर खालची जी पावती आहे तुम्हाला घ्यायची आहे, म्हणजेच ज्या अर्जदार आहे त्याच्याकडे ही पोचपावती घ्यायची आहे. तर अशा पद्धतीनं मित्रांनो हा अर्ज आहे तुम्हाला या ठिकाणी भरून घ्यायचा आहे. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मित्रांशी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.